ब्रॉट टू यू बाय विगार्ड। जी सभा होती ते सभेमध्ये राज ठाकरे नेमकं भाषण काय करतील असं अपेक्षित आहे आणि पंतप्रधानांच्या आधी ते करतायत का नंतर करतायत याची स्वरूप नाही माहीत नाही मला काहीच। आजच्या सभेसंदर्भात काय भाऊ? नाही मला आयडिया नाही आहे काही की कोण कधी भाषण करणार किंवा काय प्रोटोकॉल असतो याची मला नाही कल्पना आहे। आजची सभा संदर्भात काय बोलणार आहे? नाही साहेब काय बोलतील हे कधीच माहीत नसतं। तुमच्या एवढी आम्हालाही उत्सुकता आहे। खरं सभा आहे पण सभेच्या अगोदरपासूनच आता विरोधकांनी एक वेगळा निशाणा केलाय की मोदी ते सभा घेत आहेत पण त्यांना राज ठाकरेंची गरज का पडली असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। संजय राऊतांनी उपस्थित केला, काय सांगतात? संजय राऊतांचा असं आहे की आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेचे म्हणजे उबाटाचे नेते श्रीयुत पिंगवीन साहेब हे असं म्हणाले होते की मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही। मग आज रोज मनसेवर का बोलावं लागतंय त्यांना? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचाच अर्थ ते आज जे काय म्हणाले की 4 जून नंतर हा पक्ष संपलेला असेल, सुपारी घेणारे संपलेले असतील वगैरे, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। ज्या दिवशीपासून राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करतायत। मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो। 4 जून नंतर ज्या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडून सुपारी घेतली आहे उबाटा संपवायची, ते संजय राऊत सामनामध्ये संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाही आहे। हे 4 जून नंतर तुम्ही लक्षात ठेवा। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। शिवाजी पार्क मध्ये महायुतीची सभा होते तर दुसरीकडे बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची सभा होते। मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। त्या प्रत्येकाला लोकसभेत प्रचार करण्याचा अधिकार आहे। जशी आम्ही सभा करतो तशी ते करतात। काय सांगायचं त्याच्यात? एकूण जर बघितलं गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून हा एक दोघे एकत्र सभा घेण्याची उत्सुकता होती। आज त्याचं खरं उत्तर मिळालंय। आज ती सभा होणार आहे। कसं काय बघताय मनसेनं कार्यकर्त्यांमध्ये, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये? आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना याची उत्सुकता आहे की ह्या देशातले 2 कट्टर भगवाधारी, 2 कट्टर हिंदुत्ववादी नेते हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे त्याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेला आहे आणि आपल्या इतकी आम्हाला आहे सुद्धा। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पुन्हा तोच मुद्दा आहे की त्यांनी पुन्हा असं म्हटलंय की 4 जून नंतर सुपरिवादांचं पक्ष, तेच तुम्हाला म्हटलं ना की जो पेंग्विन म्हणायचा की मनसे हा संपलेला पक्ष आहे त्याच्यावर मी बोलणार नाही, त्यांना आता रोज आमच्यावर का बोलावं लागतंय? ह्याच्यातच सगळं आलं। यांचेच दात यांच्याच घशात गेले। त्यामुळे आम्ही संपू असं म्हणणारे 4 जून नंतर स्वतः संपणार आहेत आणि सामनाचं संपादकच काय, सामनामध्ये कारकून म्हणून पण यांना कोण नोकरी देणार नाही। एवढं लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।